नमस्कार मित्रांनो, बिगिनर सिरीजचा पार्ट 2 आहे हा. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की रेड कॅन्डल कशी फॉर्म होते, ग्रीन कॅन्डल कशी फॉर्म होते किंवा टायमिंग मार्केटच्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. ते व्हिडिओ बघून घ्या जर बघितलं नसेल तुम्ही तर. आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार तुम्हाला, बॉडी काय आहे, रिजेक्शन काय आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, हॅमर, शूटिंग स्टार, परत असते मारबुजू कॅन्डल, परत स्पिनिंग टॉप. या कॅन्डलचा तुम्हाला ओळख करून देतो. मला तर काय खास गरज पडत नाही त्या कॅन्डल भेंडल्यांची तसल्या, पण तरी पण बाबा एक आता बिगिनर सुरुवात करतोय म्हणल्यावर तुम्हाला ते माहित असणं गरजेचं आहे मार्केटमध्ये. नाहीतर मी नासदाची डायरेक्ट सांगायला चालू करतोय बघा मार्केट असं झालं, असं होतं, असं झालं, असं. ती लई भारी गोष्ट आहे, पण मजेशीर गोष्ट ही पहिल्या थोड्याशा किरकोळ गोष्टी पण माहित पाहिजे आपल्याला. आता बघा बॉडी काय असते, ही जी चौकोनी पार्ट आहे ना ह्याला म्हणायचं बॉडी. ह्याच्यावर जी रेषा येतात ना अशा खाली आणि वर त्याला म्हणायचं विक, शॅडो किंवा रिजेक्शन असं म्हणायचं ह्याला. ग्रीनला पण सेम तसंच, त्याच्या ऑपोजिट सांगायची काही गरज नसावी. चला लगेच दाखवतो चार्टमध्ये कशाला बॉडी म्हणायचं आणि कशाला वीक म्हणायचं. इथं बघा, सपोज करा ही कॅन्डल आहे एक रेड, ही जी लाल काय हो, ही लाल टोटल दिसते, हिला काय म्हणायचं बॉडी. हे वरच्याला काय म्हणायचं रिजेक्शन. आता रिजेक्शन किंवा शॅडो म्हणजे नेमकं काय आहे तरी गोष्ट काय बाबा ही. तर बघा ही रेड कॅन्डल कुठं ओपन झाली हो, इथं. क्लोज कुठं झाली हो, इथं. म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग सोडून जो उरलेला पार्ट आहे ना त्याला म्हणायचं रिजेक्शन, शॅडो, वीक असं म्हणायचं झाला. ओके. ग्रीन कॅन्डल सिंपली काय आहे बघा, हो का ही ग्रीन कॅन्डल ओपन कुठं झाली, हो का इथं चालू झाली. क्लोज कुठं झाली, हो का इथं झाली. हे उरलं काय आहे ह्याला म्हणायचं काय, शॅडो किंवा रिजेक्शन. ठीक आहे. तर ही शॅडो रिजेक्शन बिजेक्शन कळलं असेल तर पटकन आता तुम्हाला कॅन्डलस्टिक सांगतो की कुठल्या कॅन्डलला काय म्हणायचं बाबा. कशाला काय का म्हणून आपण तरी पण माहिती असणं गरजेचं आहे. हो का चौकोन आणि ह्या चौकोनाचा मोठा दांडा ह्याला काय म्हणायचं, काय दिसतंय सांगा बरं. हॅमर दिसतोय म्हणा, हातोडा दिसतोय आपला हातोडा. ते नसते का कोणतं ते अमेरिकन त्या ह्याच्यात असते बघा, ते हातोडा घेऊन असतं ते, त्याचा हातोडा बघा. ह्याला काय म्हणायचं हॅमर. हे जर उलट आलं असं ह्याला म्हणायचं इन्व्हर्टेड हॅमर. त्यात परत लय प्रकार आहेत बघा, हँगिंग मॅन, हुंगिंग मॅन. काय मी म्हणतो काय गरजेचं नाही, कसं बी उद्या हॅमरच म्हणा, भावना पोचल्या पाहिजे तो, ते महत्वाचं आहे. आता हॅमर बघा चार्टमध्ये कुठे दिसतंय का बाबा आपल्याला, हातोडा कुठे दिसतंय का बघा, हातोडा कुठे कुठं आहेत, हो का इथं आहे एक हातोडा, हो का दुसरा. आता कसं माहितीये, लय मोठं रिजेक्शन आणि हातोडा एवढा मोठा बरोबर वाटत नाही, एवढा मोठा दांडा आणि एवढा हातोडा ते काय बरोबर वाटत नाही. परत हो का इथं बघा हे पण आहे हॅमर, आणि ज्याचं त्याच आहे बरं का. म्हणजे आता काय काय जण आता ह्याला हॅमर म्हणत असतील बाबा, मी काय काय वेळेस एखादं ह्याला हॅमर म्हणत नसेल. प्रत्येकाला वेगवेगळा ज्याचा त्याचा एक्सपिरियन्स आहे भावानो, कोण चुकीचं नाही कोण बरोबर नाही, तुम्ही काय एक्सपिरियन्स करता त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड राहते मध्ये. कळलं का. इथे एक हॅमर, इथे एक हॅमर, अजून कुठं आहे का हॅमर, कुठं सुद्धा नाही हॅमर किंवा असेल पण मला दिसला नसेल. बघा इथं मध्येच बनतंय हॅमर. महत्वाची गोष्ट ह्याला यूज कसं करायचा. तर माझ्या तर ट्रेडिंग स्टाईलमध्ये यांचा काय खास यूज नाही. काय काय लोक भारी यूज करतात बरं का, ते कसं करतात आपल्याला काय जमत नाही बाबा. ज्याला जमतंय त्यांनी चांगली गोष्ट आहे बाबानो, ठीक आहे. आणि ते काय इन्व्हर्टेड हॅमर रेजिस्टन्स लावायला सेल करा, तसल्या लोकांच्या नादी लागू नका बाबांनो. सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला. हॅमर कळला तुम्हाला. मी फक्त सांगायला काय आलं माहिती काय, कुठल्या कॅन्डलला काय म्हणते हे सांगायला आलं बिगिनर लोकांनी. आता बघा अजून एकदा, ही चौकोनी कॅन्डल, ह्याच्या जर दोन्ही साईडला बघा असं रिजेक्शन असेल, दोन्ही साईडला सेम प्रकारे सेम दिसायला सेम, तर त्याला काय म्हणायचं स्पिनिंग टॉप. काय म्हणायचं स्पिनिंग टॉप. कलर काय, कलर मॅटर करत नाही बरं का. बघा आता समजा ह्याला ग्रीन केला, समजा ह्याला काय केलं आपण ग्रीन केला, ह्याला काय म्हणायचं ग्रीन स्पिनिंग टॉप म्हणायचं. कशाला डोकं चालवायचं आहे. ही लाल आणि ही ग्रीन स्पिनिंग टॉप कळलं का. चला चार्टमध्ये बघा स्पिनिंग टॉप कुठे आहे, हो का इथं आहे, दिसला का. हो का ही वाला एक स्पिनिंग टॉप आहे, हो का ही एक स्पिनिंग टॉप आहे, हो का ही एक स्पिनिंग टॉप आहे. कुठला आहे, हो का ही मधला लालवाला. म्हणजे दोन्ही साईडला रिजेक्शन सेम असतं त्याला म्हणा स्पिनिंग टॉप. तुम्ही म्हणतो यूज कसं करायचं, काय सुद्धा यूज करायचं नाही, काय गरज नाही. माझ्या ट्रेडिंग स्टाईल मध्ये सांगतो. आता एखादं प्रॉफिट करत असेल तर मला उगा कमेंटमध्ये लिहायचं की बाबा काय तर चुकी सांगायला लागलं तर अजिबात नाही बाबा, तुझी ट्रेडिंग स्टाईल वेगळी आहे. फक्त मी फक्त ओळख करून देतो तुम्हाला, ठीक आहे. आता अजून एक असते त्याला काय म्हणायचं मारीबुजू कॅन्डल, हो का नुसता चौकोन. याला काय म्हणायचं मारीबुजू, म्हणजे ह्याला रिजेक्शन नसते. असं वर रेष येते ना ती रेष नसते ह्याला काय म्हणायचं मारीबुजू कॅन्डल. जसं बघा मारीबुजू, हो का ही एवढी मोठी कॅन्डल बघा, हो का इथं चालू झाली इथं क्लोज झाली, याला अजिबात रिजेक्शन. व किरकोळ थोडं दिसतंय तेवढ्याला काय होत नसतंय. ह्याला काय म्हणायचं मारीबुजू कॅन्डल. अजून बघा, हो का ही इथं चालू झाली, हे इथं क्लोज झाली, इथं चालू झाली होती, वर वीक नाही काय नाही, त्याला काय म्हणायचं मारीबुजू कॅन्डल. कुठली कुठली झाली, हॅमर झाली, स्पिनिंग टॉप झाली, मारीबुजू कॅन्डल झाली. अजून कुठले असते त्या बरं, ही नॉर्मल कॅन्डली बघा. नॉर्मल कॅन्डली काय थोड्याफार रिजेक्शन आणि नॉर्मल कॅन्डली. हां डोजी 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 राहिले. डोजी सर म्हणजे काय माहिती का, तर डोजी एक भारी कॉन्सेप्ट आहे, हो का. रेष हिच बी रेष, त्याला काय बॉडी नसते, स्ट्रॉंग बॉडी नसते, त्याला काय म्हणायचं डोजी म्हणायचं. डोजी कुठं दिसतंय का मला सांगा, हो का हो का हो काय दिसला का इथं डोजी. त्याला काय म्हणायचं डोजी. काय नुसतं आधीचं चिन्ह, आधीच्या चिन्ह डोजी म्हणायचं. म्हणजे थोडंफार आता
असं जर झालं तरी पण ती पण डोजीच आहे. मग त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्लाय डोजी, ह्या डोजीन त्या डोजीन, काय करायचं डोजीनं. बरेच लोक स्ट्रॅटेजी बनवतील टाकतात. भाऊ जमत असलं तर खरा बरं का, मी कोणाला काय म्हणत नाही, पण ओळख करून देतो तुम्हाला. अजून सांगतो तर डोजी कळा तुम्हाला. आता पटकन येतो काय काय असतंय, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार. आता बघा ज्यांना वर्क होतंय त्यांना होतंय, अजून सांगतो. तोंड दुखायला लागलं ते सांगून. बघा मॉर्निंग स्टार काय गोष्ट आहे. इकडे ती रेड कॅन्डल काय मध्ये येतो असा, अशी डोजी टाईप स्पिनिंग टॉप किंवा डोजी दोन्ही पण चालतंय. ठीक आहे. आणि इथं इथे ग्रीन कॅन्डल, याला काय म्हणायचं, मॉर्निंग स्टार म्हणायचं. मॉर्निंग स्टार दिसतंय कुठं, हो येत आहे दिसलं का. ही रेड कॅन्डल, परत ही ग्रीन छोटी आणि परत ग्रीन मोठी. म्हणजे कॉन्सेप्ट काय, रेड त्यानंतर ग्रीन किंवा रेड छोटी कुठली पण चालते, काय हरकत नाही. त्यानंतर एक ग्रीन, अशी म्हणजे असं एक पॅटर्न झालं. याला काय म्हणायचं, मॉर्निंग स्टार. असं म्हणते ती की मॉर्निंग स्टार झाल्यानंतर मार्केट अपसाईड रॅली करतं, असं म्हणते ती. करत असेल बाबा, मला काय माहित नाही, म्हणजे माझ्यात येत नाही, आपल्याला त्यात जमत बी नाही तसं करायला. उगाच काय बळनाळा सांगू का तुम्हाला की जातंय वर, तर अजिबात नाही भावानो. तर ह्याच्यावरती जास्त काय विश्वास ठेवू नका की मॉर्निंग स्टारनं वर जातं मार्केट. फक्त मॉर्निंग स्टार काय असतो हे तुम्हाला मी सांगितलंय. सेम इव्हनिंग स्टार. चला पटकन, इव्हनिंग स्टार काय आहे, हो का. इव्हनिंग स्टार कसं असतंय, ही ग्रीन कॅन्डल असते काय, इथं ग्रीन किंवा रेड चालते, काय पण छोटोली, मधली कॅन्डल छोटी पाहिजे फक्त. परत काय असती, रेड कॅन्डल. ह्याला काय म्हणायचं, इव्हनिंग स्टार म्हणायचं. काय म्हणायचं, इव्हनिंग स्टार. म्हणा मागा इव्हनिंग स्टार झाल्यानंतर मार्केट खाली जातं असं म्हणते ती फक्त बरं का. जातं नाही जातं तुमची तुम्ही ऑब्झर्व करा, सगळं तुम्हाला कळून जाईल. ह्यांचा काही जास्त खास उपयोग नाही माझ्या हिशोबानं, म्हणजे माझा हिशोब बरं का. चला तुम्हाला दाखवतो इव्हनिंग स्टार बाबा कुठं झालाय का. हो का, मॉर्निंग स्टारचं उदाहरण बघा. हो का इथं, हो का, ही रेड कॅन्डल मध्ये ग्रीन छोटी परत एक ग्रीन स्ट्रॉंग कॅन्डल. मग काय झालं, मॉर्निंग स्टार मार्केट कुठे जातं, वरती जातं. हो का, सपोर्ट बी आहे इथं. सपोर्ट रेट कोणा सांगतो, पुढच्या सांगतो, वर जातं असं म्हणते ती. गेलं का वर, अजिबात नाही. 50% आहे मार्केट. सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये 50% चालतात. बघा इव्हनिंग स्टार गावलेला आहे, लगेच दाखवतो. बघा ही ग्रीन कॅन्डल, परत ग्रीन कॅन्डल छोटी आणि परत रेड कॅन्डल. बघा असं स्ट्रक्चर म्हणजे इव्हनिंग स्टार. बघा अशा प्रकारे असं दिसतंय का नाही, वळायला लागलं. ह्याला काय म्हणायचं, इव्हनिंग स्टार. असं म्हणते ती इव्हनिंग स्टार नंतर मार्केट खाली जातं, गेलं का अशा बात नाही, वर गेलेला आहे. तर असं गंडवलं म्हणणार नाही बरं का, पण म्हणजे नाही वर्क होत काय खास. माझा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला जर येत असेल ना भावना तर करा बरं का. मी असं नाही कोणाला म्हणत की करू नका. आता कळलं काय, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार. त्यानंतर काय काय डार्क क्लाउड कव्हर आहे, परत अजून काय नाव पण आठवत नाही ते बरं का. कारण त्या गोष्टी वर्कच होत नाही, तर मी हळूहळू त्या गोष्टी असं विसरून गेलो आहे. मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार. आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला की किंवा ट्रेड कसा प्लेस करायचा आहे, किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये चार्ट पॅटर्न सांगतो. चार्ट पॅटर्नवरती मी ट्रेड करतो चार्ट पॅटर्नवरच्या हंटिंगवरती. म्हणजे चार्ट पॅटर्न जसं युट्यूबला सांगते का नाही की एम झाला की सेल करा, डब्ल्यू झाला की बाय करा, कप हँडलला बाय करा, ते ट्रेड मी नाही करत. मी त्याच्या ऑपोजिट ट्रेड करण्याचं माझी स्ट्रॅटेजी आहे. ती स्ट्रॅटेजी मी तिथं यूज करतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल. ह्यातलं काय बाबा कोणाचं वेगळं नॉलेज असेल ना तर तुम्हाला सांगितलं काय करायचं. आणि बिगिनर लोकांसाठी म्हणतात की स्टेप सांग बाबा, स्टेप सुरुवात कशी करू. मार्केट सांगितलं सुरुवात, इथं ट्रेडिंग व्ह्यूला या. आता मी नासदाक सांगतो म्हणून नासदाक ऑब्झर्व करून बघा. नासदाक जमत नसेल तर दुसऱ्या कुठल्या करन्सी पेअरमध्ये तुम्हाला जमत असेल तर ते करा भावानो. पण जर नासदाक बघायला गेला, सोप्पा आहे, त्याला ऑब्झर्व करा आठवडाभर ऑब्झर्व केल्यानंतर अकाउंट उघडा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नंतर काय करायचं आहे, डेमो अकाउंट भेटते आपल्याला ब्रोकरमध्ये, म्हणजे पेपर ट्रेडिंग करायची आपल्याला. बाबा जातंय का मार्केट माझ्या डायरेक्शन द्या, स्वतः स्ट्रॅटेजी तयार करण्याचा प्रयत्न करा. माझ्या स्ट्रॅटेजी आहे, अर्धा स्ट्रॅटेजीचा माझा. हो का, तिथं फोल्डर आहे बघा. हो का, नासदाक स्ट्रॅटेजी म्हणून फोल्डर आहे. हे लिहिलं आहे की मार्केटच्या ह्याच्यानुसार कशी मार्केट काय वर्क होतं बाबा, की असं फॉर्म झालं तर काय होतं, बॅक हिस्ट्रीमध्ये मार्केट असं आहे तर उद्याचं मार्केट कसं होईल, किंवा उद्या सकाळी आपल्याला काय ट्रेड करायचं, उद्या सकाळी म्हणजे संध्याकाळी आपल्याला काय ट्रेड करायचं आहे, याचे मी असं स्ट्रॅटेजी थोडेसे बनवले आहे. ते काय लवकर आपण काय अजिबात लवकर तर सांगू शकत नाही, पण कारण बेसिक महत्वाचं होतं. त्याच्यानंतर ते पुढे स्ट्रॅटेजी लई पुढची गोष्ट आहे ती. मग सांगितलं मी तुम्हाला काय करायचं. आता मार्केटला ऑब्झर्व करा, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवण्याचा प्रयत्न करा. 1:1.5 रिस्क रिवॉर्ड असेल तर चांगलं आहे. आणि जर एखादा विनिंग रेशो चांगला असेल तर 1:1 सुद्धा सफिशियंट आहे, पण विनिंग रेशो आपला चांगला असला पाहिजे. ठीक आहे. तर भरपूर गोष्टी सांगितल्या आणि मोबाईल नंबर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. कॉल करा. जे लोक बिगिनर आहेत ना, त्यांनी तर कॉल कराच, माझी इच्छा आहे अशी. कारण मी तुम्हाला काय ते थोड्या चांगल्या टिप्स देण्याचा प्रयत्न करेन. ज्या टिप्स युट्यूबवर देता येत नाहीत भावानो, त्या तिथं देतो फोनवरती. पण उगाच टाइमपास माझ्यासाठी फोन करू नका. आणि सांगितलं की प्रश्न काय विचारायचे
प्रश्न चांगले असले पाहिजे, चांगले. उगाच कुठं राहतो, घरचा ऍड्रेस सांग, असल्या गोष्टी काही गरज नाही. सध्याला तर काही गरज नाही, काही दिवसानंतर सांगता येतील त्या गोष्टी, पण आता सध्याला तर काही गरज नाहीये. बाबा आम्हाला सुरुवात कशी करायची असं प्रश्न विचारा ना, की बाबा माझा लॉस झाला आहे, आता रिकवर कसा करायचा आहे, असे प्रश्न विचारा. किंवा तुमच्याजवळ चांगली स्ट्रॅटेजी असते, तुम्ही हे ट्रेड करता, ह्या गोष्टी डिस्कस झाल्या पाहिजे. बाकी गोष्टी थोडंसं स्पीडमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. म्हणजे कारण भरपूर सगळे कॉल येतात. आता सिम कार्ड बंद करून बसलो का, तर व्हिडिओ करताना कॉल आला म्हणजे व्हिडिओ सगळा डिस्टर्ब होऊन जातो, ठीक आहे. आणि कमेंट करा काय आवडलं असेल किंवा काय गरजेचा व्हिडिओ कोणते पाहिजे त्याच्यावर कमेंट करा. ऍडव्हान्स व्हिडिओ यायला थोडे दिवस लागतील, कारण हे आधी झाल्याशिवाय मी ऍडव्हान्स व्हिडिओ टाकणार नाही, ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.